आणि निमॅटोड कव्हर करायचा तर सेंद्रियाशिवाय किंवा बॅक्टेरियाशिवाय मित्र बुरशीशिवाय पर्याय नाही. आपण मार्केटमध्ये 7-7, 8-8 हजार लिटरचे बरेच काही औषधं वापरतो, परंतु निमॅटोडला कव्हर करण्यासाठी जे आपण रासायनिक जे ट्रीटमेंट वापरतो ह्या मोस्ट ऑफमध्ये सगळ्यात कॉस्टली जातात. 5व्या दिवशी तुम्हाला त्या प्लॉटची मुळी चेक करायची आहे. मुळी चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं सुंदर मुळी फुटलेली दिसते आणि झाडाला ग्रीनरी आहे. प्लांट गार्ड आणि निमॅटो गार्ड दिल्याच्या नंतर तकरीबन आपल्याला 4थ्या ते 5व्या दिवशी आपल्याला मोस्ट ऑफमध्ये रिझल्ट पाहायला मिळतो. या 2-3 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बागेमध्ये करता त्यावेळेस तुमचा बऱ्यापैकी निमॅटोड अटकावतो. पण परत प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस बाग पकडतो त्यावेळेस या प्रूनिंग करणं हा शक्य आहे का? मित्रांनो नमस्कार. डाळिंब बागेमध्ये ज्या महत्त्वाची समस्या येते ती म्हणजे तेल्या, मर आणि निमॅटोड. मित्रांनो मोस्ट ऑफ टाईममध्ये आपण तेल्याला कव्हर करतो, मरलाही कव्हर करतो, पण ज्या गोष्टीकडे तुमचं आमचं आणि कोणाचंच लक्ष जात नाही तो म्हणजे निमॅटोड. मित्रांनो निमॅटोड हा बागेच्या मुळाशी दडलेला हा सगळ्यात मोठा आजार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बागेमध्ये जर निमॅटोड असेल तर तुम्हाला तेल्यासारख्या आणि मरसारख्या समस्याला सुद्धा सामोरं जावं लागतं. जमिनीमध्ये 10 लाख निमॅटोडच्या प्रजाती आहेत. त्यापैकी 2 निमॅटोडच्या प्रजाती ह्या खरं तर बागेसाठी किंवा वनस्पतीसाठी हानिकारक आहे. त्यामध्ये पहिली आहे जी झाडांच्या मुळावरती वाढते तिला आपण रूट रॉट निमॅटोड म्हणतो, आणि एक आहे जी मुळाच्या आतमध्ये वाढते तिला रूट कॅन निमॅटोड असं म्हणतो. झाडामध्ये ज्यावेळेस निमॅटोड येतो त्यावेळेस झाडाचं अन्न हे मुळ्याद्वारे झाडाकडे लोटण्याची प्रोसेस ही बंद होऊन जाते. नायट्रोजन ऑब्सेशन कमी होतं, न्यूट्रिएंट झाडांना कमी प्रमाणात पोचले जातात, त्यामुळं बाग हा विकनेस होतो. त्यामुळं आपल्याला रेग्युलरली निमॅटोड कव्हर असणं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो निमॅटोडसाठी आपण मार्केटमधले सारे प्रोडक्ट या ठिकाणी वापरतो. आपण कीटकनाशक वापरतो, काही बायोलॉजिकल प्रोडक्ट वापरतो, काही जैविक प्रोडक्टमध्ये जातो, नंतर आपण काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतो. परंतु निमॅटोडला कव्हर करण्यासाठी जे आपण रासायनिक जे ट्रीटमेंट वापरतो ह्या मोस्ट ऑफमध्ये सगळ्यात कॉस्टली जातात आणि त्याचे रिपिटेशन तुम्हाला करावं लागतं. एकदा किंवा दोनदा दिल्याच्या नंतर आपल्याला निमॅटोडवरती 100% कधीच त्याचा रिझल्ट मिळत नाही. त्यामुळं आपल्याला निमॅटोड कव्हरसाठी 2 ते 3 गोष्टी करणं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि निमॅटोड कव्हर करायचा तर सेंद्रियाशिवाय किंवा बॅक्टेरियाशिवाय मित्र बुरशीशिवाय पर्याय नाही. आपण मार्केटमध्ये 7-7, 8-8 हजार लिटरचे बरेच काही औषधं वापरतो, परंतु त्यानं जितका कव्हरन्स पाहिजे किंवा जितकं आपल्याला कव्हरेज मिळायला पाहिजे तो मिळत नाही. आणि ते दिल्याच्या नंतर त्या निमॅटोडची रेसिडन्स वाढते. रेसिडन्स वाढल्यामुळं त्याला रिपिटेशन तुम्हाला डोस हा वाढवून द्यावा लागतो. मग त्याला पर्याय काय करायचा तर त्याला बागेमध्ये नेहमीच स्वच्छता असली पाहिजे. प्रत्येक बहाराला तुमचं या ठिकाणी बागेचं प्रूनिंग झालं पाहिजे. आता बागायतदारांना प्रूनिंग करणं 100% जवळजवळ सोडूनच दिले. प्रूनिंग झालं पाहिजे. या 2-3 गोष्टी बागेमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. या 2-3 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बागेमध्ये करता त्यावेळेस तुमचा बऱ्यापैकी निमॅटोडला अटकाव येतो. पण परत प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस बाग पकडतो त्यावेळेस या प्रूनिंग करणं हा शक्य आहे का तर नाही. तर त्यावेळेस आपण 2 गोष्टी करणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला एकदा आणि पौर्णिमेला एकदा त्या निमॅटोडला कव्हरेजसाठी आणि त्याच्या अटकावासाठी काहीतरी देणं जरुरी आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 2 गोष्टी या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. मार्केटमध्ये साऱ्यात जास्त CFU असणारी आणि 40 बिलियन पर ग्राम काउंट असणारी कंपनी आहे. शेतकऱ्याला रिझनेबल रेटमध्ये ती प्रोडक्ट सप्लाय करते. 40 बिलियन काउंट असणारी 30 बिलियन काउंट असणारी साऱ्यात हिशोबाची किंवा साऱ्यात शेतकऱ्यांना किफायतशीर पडणारी कंपनी म्हणजे AG हायफा. आणि AG हायफाचे आपण रेग्युलरली प्रोडक्ट वापरतो. आपण आपल्या घरच्या प्लॉटलाही त्याचा प्रयोग करतो. पहिला प्रयोग आपण कुठल्याही शेतकऱ्यांना रेफर करण्याच्या ऐवजी आपण पहिला प्रयोग हा आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती या ठिकाणी करत असतो आणि स्वतःच्या प्लॉटवरती तो प्रयोग घेताना आपण त्या गोष्टीची या ठिकाणी काळजी घेतो. AG हायफाचं प्लांट गार्ड आणि निमॅटो गार्ड हे 2 प्रोडक्ट या ठिकाणी साऱ्यात महत्त्वाचे आहेत. AG हायफामध्ये तुमचं प्लांट गार्ड आणि निमॅटो गार्ड 30 बिलियन काउंट असलेलं सध्या तरी ॲग्रिकल्चर मार्केटमधलं साऱ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे, जे की तुम्हाला निमॅटोडसाठी साऱ्यात बेस्ट कव्हर आहे. 40 बिलियन काउंट देणारी तुमची ॲग्रिकल्चरमधले साऱ्यात पहिली कंपनी आहे AG हायफा आणि तिचे प्रोडक्ट आपण या ठिकाणी रेफर करतोय. कशासाठी तर तुमच्या निमॅटोडसाठी, निमॅटोडच्या अटकावासाठी आपण त्या ठिकाणी रेफर करतोय. आता तुम्हाला प्रत्येक आपण या ठिकाणी सांगितलं की
प्रत्येक अमावस्येला एकदा आणि पौर्णिमेला एकदा आपण एजी हायफाचं प्लांट गार्ड आणि निमॅटोगार्ड या ठिकाणी द्यायचं आहे. ते कसं द्यायचं? पहिली गोष्ट, तुम्हाला एकरी 500 ग्राम निमॅटोगार्ड आणि एकरी तुम्हाला 500 ग्राम प्लांट गार्ड हे तुम्हाला 500 लिटरच्या ड्रममध्ये भिजू घालायचं आहे. आता 40 बिलियनचा काउंट असल्यामुळे त्याला मल्टिप्लिकेशन करण्याची आवश्यकता आहे का? मुळीच नाही. पण तरीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस जर आपण त्याला संध्याकाळच्या वेळी ड्रममध्ये भिजू घातलं आणि त्याला जर मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर त्याचा अतिशय सुंदर पद्धतीनं काउंट वाढतो आणि त्याला आपल्याला फास्ट रिझल्ट मिळतो. मायकोरायझासारखी बुरशी गुळामध्ये शक्यतो वाढत नाही. आपण समाधानासाठी त्याला गुळ द्यावा, पण ती ताकामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वाढते, दुधामध्ये वाढते. त्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये ताक आणि दूध टाकून एक 8 तासाच्या वरती त्याला भिजू घालायचं आणि तुम्हाला ड्रिपमध्ये द्यायचं आहे. मित्रांनो, एजी हायफाचं प्लांट गार्ड आणि निमॅटोगार्ड दिल्याच्या नंतर रिझल्ट किती वेळात मिळतो? तर आपल्याला एजी हायफाचं प्लांट गार्ड आणि निमॅटोगार्ड दिल्याच्या नंतर तकरीबन आपल्याला 4थ्या ते 5व्या दिवशी आपल्याला मोस्ट ऑफमध्ये रिझल्ट पाहायला मिळतो. त्यासाठी तुम्हाला 4 ते 5 दिवस बागेची मुळी चेक करायची नाही, पण 5व्या दिवशी तुम्हाला त्या प्लॉटची मुळी चेक करायची आहे. मुळी चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं सुंदर मुळी फुटलेली दिसते आणि झाडाला ग्रीनरी येते. एजी हायफाचं प्लांट गार्ड आणि निमॅटोगार्ड काय करतं? झाडाची अपटेक कॅपॅसिटी वाढवून देतं, निमॅटोडला अटकावा घालतं आणि जे न्यूट्रिएंट आपले फिक्सेशन झालेले आहे त्याला उचलण्याचं काम हे 2 प्रोडक्ट करतात. त्यामुळं बागेच्या डेव्हलपमेंटसाठी, बागेच्या विकासासाठी हे 2 प्रोडक्ट या ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे. आपण निमॅटोडसाठी हे कव्हरेज मिळणं साऱ्यात महत्त्वाचं. 7-7, 8-8 हजार रुपये लिटरचे आणलेले बायोटिक रासायनिक औषधं तुमच्या निमॅटोडला अटकाव करू शकत नाहीत आणि जरी केले तर तो स्थायी स्वरूपाचा असतो. यामुळं हे 2 प्रोडक्ट नक्की आपण आपल्या बागेला वापरावेत अशी विनंती करतो. आपण आपल्याही प्लॉटला रेग्युलरमध्ये एजी हायफाचं हे 2 प्रोडक्ट आपण आपल्या प्लॉटमध्ये वापरलेले आहेत आणि रेग्युलरली वापरत असतो. तर चला, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रोडक्ट मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ प्रमोशनेबल नाही आहे, तर एक आलेला माझा अनुभव हे मी तुम्हाला शेअर करतो. तर चला, लवकरच भेटूया समोरच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.